स्त्रीवाद किंवा स्त्रियांचे हक्क जेव्हा कोणालाच माहिती नव्हते तेव्हा तुम्ही काम सुरू केलं. हा स्त्रीवाद खर तर महिलांना मुक्त करू शकतो असं तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे आम्ही काही स्त्रीवाद म्हणून सुरुवात केलेली नाही. आम्ही माणसं साधी नेहमीच्या नियमानुसार न्याय्य काय आहे, अन्याय काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचाच विचार करून ते सगळं करत होतो. स्त्रीवाद हा काही त्यावेळेला आमच्या मनातला शब्द नव्हता. पण स्त्रीवादाची जी संकल्पना आहे, ही 1975 साली ज्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक जाहीर केलं आणि नंतर त्याचं महिला दशक झाल्यानंतर अनेक सर्व देशातल्या अहवाल त्यांनी जे मागवले, त्यात त्यांना असं आढळलं, म्हणजे आम्हाला ते आढळलं किंवा असं काही नाही, आम्ही तो आपल्या जीवनाचा भाग समजतो, स्त्रियांनी काम करणं आणि श्रम करणं. तर त्यांना असं आढळलं की जगातली जी काही संपत्ती निर्माण होते, त्या संपत्तीची 60% संपत्ती स्त्रिया निर्माण करतात आणि बाकीची काय आहे ती पुरुष निर्माण करतात असं म्हणायचं. पण जर तुम्ही आणखीन खोलात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यात सुद्धा स्त्रियांचा वाटा 50% महत्वाचा आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये विचार करायला लागलो की खरंच आहे की म्हणजे स्त्रियांना कुठे काय मिळतं, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला समान संधी मिळाली, नंतर घटनेने हक्क दिले, नंतर ॲडल्ट फ्रँचाईजमधून म्हणजे प्रौढ मतदानातून स्त्रियांना आणि पुरुषांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, कास्ट वगैरे ह्या पद्धतीने ते हक्क मिळाले, राजकीय हक्क मिळाले. पण अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला काही तसं दिसत नाही आणि त्यातून आम्ही त्या कामाला 75 साली थोडीशी सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. तोपर्यंतही आम्ही काम करतच होतो. म्हणजे अन्यायविरोधी चळवळी हा काही आम्हाला नवीन गोष्ट नाही आहे. ती स्त्रियांवरती होतात ते अन्याय आणि ते म्हणजे अन्याय आहे त्याच्यापुरतं काम करायचं असंही मनात नाही आहे. पण ते 75 साली स्त्रियांवरती प्रकर्षाने होणाऱ्या ज्या काही अन्यायाच्या गोष्टी आहेत त्या मांडल्याशिवाय आणि स्त्रियांना त्याची जाणीव झाल्याशिवाय याच्यामध्ये बदल करणं शक्य नाही आहे. म्हणून आम्ही स्त्रियांच्यामध्ये काम करायला सुरुवात केली.